बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये वाढदिवसाचं सेलिब्रेशन करताना गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला। नवऱ्याने बायकोवर आणि तिच्या मित्रावरती गोळीबार केल्याची घटना काल रात्री पाथर्डी फाट्याजवळ म्हाडा कॉलनीत घडली। दीपक परदेशी असं आरोपीचं नाव असून कोमल परदेशी आणि नागेश्वर ठाकूर असं गोळीबार करण्यात आलेल्या व्यक्तींची नावं आहेत, जे यामध्ये जखमी झालेत। साई रो हाऊसमध्ये दीपक परदेशीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। पार्टी ऐन रंगात आलेली असतानाच वादावादीला सुरुवात झाली। या वादाचं रूपांतर गोळीबारात झालं आणि गोळीबारानंतर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। आरोपीलाही ताब्यात घेतलं गेलंय। आरोपीवरती 307 आणि आर्म्स ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। आता त्याला पोलीस कस्टडीमध्ये घेऊन पुढे तपास करत आहोत। या गोळीबारामागे नक्की कारण काय? अजून ते फिर्यादी सांगण्यापासून वैयक्तिक कारणावरून सदरचा गोळीबार झाल्याचं प्राथमिक स्वरूपात समोर येत आहे। तर पण बाकी कोणते अँगल आहे, कशा स्वरूपात त्यांचे संबंध होते, त्यानुसार हा सदर घटना आली तेव्हा आपण तपास करत आहोत। तर सदर आपण त्या नवऱ्याला आपण ताब्यात दिला आहे, तरी पण आपण पुढील तपास करीत आहोत।